दोन्ही संघांना विनंती आहे की जर आपण इथून जास्त वेळ खर्च कराल ना, जीवी स्पोर्ट कार्स करून जीवी स्पोर्ट्स, जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर तुम्हालाच अंधारामध्ये ही मॅच कंप्लीट करावी लागेल. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही स्पीडअप करा. गोलंदाज विकास, ज्ञानेश्वर आणि शशी शी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज विकास, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे Strike अंबानी endला परिसर ज्ञानेश्वर आपली कारकीर्द आणि गाजवलेले नॉन स्ट्राईक एंडला आपल्या शशी. काळामध्ये आणि आपली कारकीर्द गाजवलेले मान्यश्री पहिला नेवा चेंडू अगदी यांचे इथे आपण आगमन पाहतोय. झालेले आहे. मी आपल्या पूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, सफल झाले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला गेला. आपण पाहतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार आलाय. ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. आपण पाहतोय संघाचं खातं देखील ओपन केलं गेलंय 4 धावांनी चौकार आलाय. आपण पाहतोय आणि ज्ञानेश्वर आहेत. स्ट्राईक एंडला विकास आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूवर चौकार आला. त्यानंतर पुढील चेंडू अजून एक आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र सफल झाले होते. त्यानंतर ऑफ साईडला आपण पाहिलं तर पंच करायचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू आहे, नक्कीच लाईन भरकटले होते. ऑफ साईडला पंच देखील करायचा होता, मात्र त्यानंतर बाईकच्या स्वरूपात अजून एक धाव, अर्थात 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 6 या अंकावर. 6 या अंकावर धावा आपण पाहतोय. विकास यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, उडवला, मिस टाइम शॉट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला. 1 बाउन्स चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत नक्कीच या चेंडूवर एकच धाव घेतली जाईल. कारण आपण पाहतोय की ज्ञानेश्वर याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्याच अनुषंगाने ज्ञानेश्वर याला स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू सफल झाले आणि त्यावर आपण पाहिलं असेल तर पुल केलंय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आला चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतोय 11 या अंकावर. तिन्ही चेंडूंचा खेळ झालाय, धावा आल्यात 11. हा पाहतोय अजून एक शॉर्ट पिच चेंडू, त्यावर पुल केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत अगदी वाईडिश लॉंग ऑनला, मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आलाय. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहिलं असेल पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला होता 5:22 आणि आता टाइम झालाय 5:25. अगदी 5 मिनिटाचा कालावधी एक षटका करता, अर्थात 3 षटकांकरता 15 मिनिटाचा कालावधी. जर आपण 3 षटक कंप्लीट केले नाही तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये असेल. आता मात्र यावेळेस पुन्हा पाहतोय शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर शॉर्टम पुल केलं गेलंय. अजून एक आलाय 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. तीन चेंडूवर 3 चौकार. या षटकाच्या सुरुवातीला सुद्धा ज्ञानेश्वर यांच्या बॅटमध्ये चौकार आला होता आणि धावसंख्या आपण पाहतो 19 या अंकावर. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल तर लेग स्टिक उघडी ठेवली होती आणि तिचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं विकेटचं बदल, ज्ञानेश्वर बॅक टू द डक आउट. आणते खेळाडू, सिनियर खेळाडू, पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे लाडके मान्यश्री मने मामा आणि विश्वाजी शिंदे यांचं इथे आगमन झालेलं. आम्ही पूर्ण गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांचं हार्दिक 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 स्वागत करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद डिझाई. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जितू पवार, अर्थात तो जितू पवार जो आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळत होता तो जितू पवार आणि फलंदाजी करीत आलेत वासुदेव.
वसुदेव आणि शशिकांत अशी जोडी मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आल्या 19. जितू पवार पहिला चेंडू आपण पाहिला तर जागा बनवली, रूम क्रिएट केलं होतं आणि त्यानंतर ऑफ साईडला त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मिसफिल्ड झाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या जोराने धावसंख्या आपण पाहतोय 21 या अंकावर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. त्या ठिकाणी फलंदाज शशी, हा चेंडू वर बी चेंडू होता, पुन्हा ऑफ साईडला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, उचलून फेक करतील पुन्हा. मात्र यावेळेस एकच धाव अगदी आपण पाहतोय तर वासुदेव यांनी थांबवलंय फलंदाज शशी यांना. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 22 रन्स. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा हा दुसरा चेंडू सुद्धा ट्रॅव्हल केला गेलाय. आता मात्र पुन्हा आपण पाहतोय जितू पवार. अर्थात जितू पवार आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलं असेल तर शेवटचं षटक हाताळण्याकरता येत होते ते जितू पवार. आता मात्र थोडीशी रणनीती आखली गेली आहे आणि त्यांना दुसऱ्या षटकाकरता आणलं गेलंय. वेळेस आपण पाहतोय ब्रेकच्या स्वरूपात चेंडू हाताळला गेला होता, त्यानंतर त्यावर फटका पाहतोय. त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे आणि क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू जाऊन ट्रॅव्हल होईल, उचलून फेक केला तरी 2 धावा आल्यात. अजून 2 धावा. धावसंख्या आपण पाहतो 24 या अंकावर. सिंगल डबल धावेने स्कोर पुढे नेण्याचं काम चालू आहे कारण ज्ञानेश्वरचं विकेट आलं त्यानंतर सिंगल डबल धावाच पाहायला मिळतात. याआधी आपण पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर क्रीजवर असताना त्याच्या बॅटमधनं 4 चौकार आपण पाहिले होते. वेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क सुद्धा झाला नाहीये, ऑफ साईडला गेलायचा होता. वासुदेव आहेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल तर चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॅट पाहायला गेलं तर चेंडूच्या खूप असं वरून आली होती. हे निर्धाव चेंडू आलाय. जितू पवारच्या मागच्या सामन्यामध्ये खूप महागडा ठरला होता. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अजून एक विकेटचं बदल. वासुदेव बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आलेत. आणि त्या चुका तुम्ही पदरात घालून घ्यालच, कारण पूर्ण दिवस बोलत असताना कुठेतरी शब्दांमध्ये लडखडले जातोच आम्ही देखील. चला तर अशोक आलेत नवीन फलंदाज. वाशिम संघ आपण पाहिलं असेल ना, पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी बजावली होती, त्यानंतर थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय संघ. अशोक आल्या नक्की शॉटम पुल करायचा प्रयत्न होता, बॉलच्या मिरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता. पण पाहू शकता अगदी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं टप्पा पडला त्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि तो चकवा मिळाला फलंदाजाला आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 24 आणि नक्कीच कमबॅक केलं गेलं या षटकामध्ये. कारण आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त धावा आल्यात 5 आणि नवीन गोलंदाज जितू पाटील आहेत. जितू पाटीलचा पूर्ण आपण स्पर्धेमध्ये पाहतोय प्रभावी खेळ राहिलाय. जितू पाटील या आधीच्या सामन्यामध्ये फलंदाजी सुद्धा अप्रतिम करत होता, वन साइड मॅच जिंकवण्याचे प्रयत्न देखील केले जितू पाटील याने. तो जितू पाटील आता पाहतोय ऑलराऊंड परफॉर्मन्स केला जातो जितू पाटील यांच्याकडनं. पहिला चेंडू शॉट पिच चेंडू होता, पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चेंडू उचलून फेक केला जाईल, मात्र एकच धाव असेल कारण अशोक यांना त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवून घ्यायची आहे. नक्कीच अशोक यांचा विचार केला तर मोठे प्रहार करण्यासाठीच ओळखलं जातं अशोक. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण रंगताना पाहतोय वासिंद विपक्ष जीवी स्पोर्ट्स. आणि हा चेंडू नक्कीच लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू पाहतोय. खूप सारा बाहेर होता, मिस करणार नाही तर खूप सारा बाहेर आपण पाहतोय चेंडू. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हा दिशाहीन चेंडू पंचांना आम्हाला दर्शवलाय आणि हा आव्हान तर धाव आली आहे. त्यावेळेला जो वर चेंडू भिरकावून दिलाय, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि अगदी
त्या ठिकाणी कॅमेरामॅन आहेत आमचे आणि कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आलाय षटकार. धावसंख्या पाहतोय 32. पुढील चेंडू जितू. हा चेंडू अप्रतिम चेंडू. ओहो हो, काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी परफेक्ट यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू होता. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं, मात्र एज लागली. यष्टी रक्षकाला बीट केलं गेलंय आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. धावसंख्या आपण पाहतो 36. 36 धावा आल्यात. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चला जीबी स्पोर्ट स्पीडअप करा, कारण जर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल ना तर यापुढे तुम्हालाच फलंदाजी करायची आहे आणि फ्लड लाईटचा सामोरा जावं लागेल. कारण आपण जर विचार केला तर इथे लाईटची सुविधा नाहीये, आपल्याकरिता लाईटची सुविधा नाहीये. त्याच्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर षटक समाप्त करायचे. चला पुढील चेंडू जितू. यावेळेस अजून एक मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. यावेळेस बोटं फिरवली होती, व्हेरिएशन दाखवलं, कारण याआधी षटकार जेव्हा आला होता तो चेंडू तेज तर्रार होता आणि त्यानंतर हा चेंडू आपण पाहिला तर स्लोवर वन चेंडू. 1 धाव आली आहे या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर. 4 चेंडू झालेत. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त असेल. इथून रणनीती वेगळी आखली होती. चौथा गोलंदाज कोणता असेल, तोच गोलंदाज असेल की नवीन कोणता गोलंदाज असेल हे सुद्धा पाहणार आहोत. लोवर फुलटॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन होतं आणि त्याच्यानंतर एकच धावेवर समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय. धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूमध्ये जर आपण पाहायला गेलं तर धावा नक्कीच चांगल्या आल्यात. मागच्या षटकाची भर काढून देणाऱ्या धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस अजून एक ओव्हर बी चेंडू पुन्हा भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर हा आलाय अजून एक 6 धावांसाठी षटकार. यतीन पाटील आहेत आणि हे एन्जॉयमेंट आहे. हे आहे 40+. भरपूर सारे पाहिलेत आणि त्यानंतर आयुष्याचे एन्जॉयमेंट करते बोलताना आपण पाहतोय आणि ती एन्जॉयमेंट देखील केली जाते. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर हलक्या हाताने फ्लिक केलं गेलंय आणि गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सचिन आहेत. गोलंदाज सचिन. पहिला चेंडू तर अप्रतिम आलाय. दुसरा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम फील्ड देखील केला जातोय. तब्बल काही धावा रोखल्या गेल्यात आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या पाहतोय 46 या अंकावर. पुढील चेंडू सचिन. हा चेंडू अगदी आपण पाहिलं लोवर फुलटॉस होता, हलक्या हाताने फ्लिक केले गेले. त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. सरळ स्ट्रेट होता लॉंग ऑन आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू देखील ट्रॅव्हल केला गेला. धावसंख्या आपण पाहतोय आता इथून पोहोचल्यात 47 रन. नाही, इथून जर एखादा अजून मोठा फटका वगैरे आला तर धावसंख्या खूप साऱ्या चांगल्या पाहणार आहोत. रन आता पण धावा चांगल्या आहेतच, मात्र इथून पुढे एक फटका आला तर अजून चांगल्या धावा पाहायला मिळतील. या चेंडूवर देखील आपण पाहतोय 1 धाव आली. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. आपण पाहिलं असेल दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच बॅकफूटला आहेत दोन्ही संघ. त्याच अनुषंगाने जास्त एफर्ट्स देखील लावले जात नाही आहेत या सामन्यामध्ये. लीग स्वरूपाच्या या मॅचेस आपण पाहतोय.
दुसरं षटक नक्कीच महत्वपूर्ण राहिलं होतं. त्या षटकामध्ये तब्बल फक्त 5 धावा आल्या होत्या. हा फुलटॉस चेंडू होता, ऑफ साईडला एक्झिक्यूट केला गेला, एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि उचलून फेक देखील केली गेली. या चेंडूवर देखील एकच धाव आली आहे. एक धावेने नक्कीच स्कोरबोर्ड पुढे नेला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 49 रन्स आणि इथून नक्कीच एखादा मोठा प्रहार करायचा असेल म्हणून अशोक याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेतली आहे. नक्कीच मोठा प्रहार करायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज येतील डाऊन द बॉल, मात्र झेल सोडली जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 50 या अंकावर आणि इथून पुढे पुढच्या फेरीज आपण धावतं समालोचन ऐकणार आहोत. माझे साथी समालोचक आहेत यासिम साठे सर. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाड़ी द्वारा आयोजित अंबाड़ी वाड़ा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026 में मैं यासीन साठे एक बार फिर से अपने साथी कमेंटेटर रोहित के साथ तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। मनोज शशिकांत सलामी बल्लेबाजों की जोड़ी इस वक्त जीवी स्पोर्ट्स की मैदान के बीच। विजय गेंदबाज, थैंक यू सोनिया पाटिल, अ ग्रेट एम्पायर ऑफ आवर एरिया। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कट करने का प्रयास था पॉइंट और गली के बीच से। जब तक गली के क्षेत्र में फील्ड हो गई थी, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, खाता खोला अपना। और इस गेंद को शानदार तरीके से अब मिड विकेट के ऊपर से उठा के मार दिया 6 रनों के लिए। देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, राइजिंग डिलीवरी, अपनी जगह पे खड़े रह के छेड़खानी करने का प्रयास किया, चूंकि बल्लेबाज विकेट के ऊपर ने गैदर कर लिया, रन बनने की कोई संभावना नहीं। स्कोर अभी भी रुका हुआ 7 रन।
ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास किया, सीधा कवर के हाथों में जाके कैच दे बैठे। पहली विकेट का पतन। जीवी स्पोर्ट्स ने महत्वपूर्ण विकेट खो दिया। बैट्समैन नेम जगन मसे। अरे मेरा कोई कसूर नहीं है, मेरा कोई भी कसूर नहीं, मेरे को इसने कह दिया, मैंने कह दिया। और इस गेंद को हवा में उठा के मार दिया लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। आपको पड़ती नहीं थी। मुझे क्या पता, मैं तेरे ऊपर भरोसा करता हूँ, तेरा दोस्त हूँ, तू फंसाएगा मुझे थोड़ी पता था। जीतू पवार राइट आर्म ओवर द विकेट, शॉट गेंद बाहरी किनारा लगा। एक बार फिर से गली के क्षेत्र में जब तक कि फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया। ओवर की समाप्ति, सोने पटेल का इशारा। तो पहली ओवर की समाप्ति के बाद 12 रन बनाने में सफल हुए। 51 रनों का लक्ष्य है, 11 गेंदों में 39 रनों की जरूरत। 18 सॉरी 18 गेंदों में 39 रनों की जरूरत। धनंजय गेंदबाज, धनंजय दूसरी ओवर की पहली गेंद लेके आ रहे धनंजय। जीतू पवार खेलने के लिए तैयार। पावर प्ले का पूरा फायदा उठाना चाहते हैं और उठाना ही होगा क्योंकि लक्ष्य काफी बड़ा है। 51 रन बनाने हैं। 4 ओवर का ये मैच, पहली ओवर की खत्म हो चुकी है। 12 रन बनाने में सफल हुए हैं। जीतू तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर और मोड़ दिया उसको। हवा में थोड़ी देर रही गेंद, जब तक मिड विकेट के फील्डर आते फील्ड करते। मौका था बल्लेबाज को 1 रन पूरा कर लेने का। इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा जीवी स्पोर्ट्स का 13 रन। दूसरी ओवर चल रही है, याद रखिए 51 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है जीवी स्पोर्ट्स। ऑफ स्टंप के बाहर तमाचा लगाया इस बार और मिस फील्डिंग हो गई। गेंद सीधी हमारी कमेंट्री बॉक्स बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। किस्मत मनोज के साथ लॉन्ग ऑन के फील्डर के हाथ से थोड़ी सी मिस फील्डिंग हो गई और गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। इस बार हवा में उठा के मारा है फील्डर, खुद बॉलर गेंद के नीचे, छोड़ेंगे नहीं। एक और विकेट का पतन। पंडरी आए हैं। पंडरी नए बल्लेबाज। लक्ष्य काफी कठिन अब बनता हुआ। धनंजय अभी तक पंडरीनाथ नए बल्लेबाज। चले धनंजय, अब इस गेंद को पंच कर दिया। कवर के क्षेत्र में जब तक के फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 18 रन।
एक या दो रनों से काम नहीं बनने वाला। जरूरत है चौके और छक्कों की, और वो आ नहीं रहे। पहुंचे धनंजय, इस बार इंतजार करके घुमाया था, एज लगी। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में फिल्टर गेंद के पीछे भागते हुए 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने, और इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन। जीवी स्पोर्ट्स का 2 विकेटों के नुकसान पे। फुल टच गेंद, अब उसको टर्न कर दिया, इस बार स्टीयर किया। स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के तरफ 1 रन मिला। दो ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ पहुंचा अब 21 रन। बारह गेंदों में 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। काफी कठिन लक्ष्य अशोक आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। ऊंचे कद के, लंबे कद के अशोक, अच्छी गेंदबाजी करने की जरूरत। मैच के ऊपर अच्छी पकड़ है उनकी टीम की। पहुंचे, गेंद की ऑफ स्टंप के बाहर दिशा खोई। एम्पर सोने पाटिल ने दिशाहीन करार दी। 1 अतिरिक्त रन मिला, और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 22 रन। 2 विकेटों के नुकसान पे चले अशोक। राइट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद और ज्यादा बाहर निकले। एक और दिशाहीन गेंद, एक और अतिरिक्त रन, और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 30 रन। अपनी लय नहीं प्राप्त कर पा रहे अशोक यहाँ पे। एक बार फिर से हमसे दूर भगते हुए राइट आर्म ओवर द विकेट। शॉर्ट गेंद थी, लेकिन इतनी भी शॉर्ट नहीं थी कि उसके ऊपर आप छक्का जड़ सके। शॉर्ट 3rd मिनट के क्षेत्र में फील्ड हुई, दौड़ के 1 रन पूरा कर लिया। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 24 रन। यहाँ पे चौके और छक्के की जरूरत। चले अशोक, इस बार अच्छी गेंद थी, यॉर्कर लेंथ की गेंद, समझ नहीं पाए थे, स्टीयर करना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से, और डॉट बॉल निकालने में सफलता पाई। जैसे जैसे डॉट बॉल आएंगे वैसे वैसे फिर प्रेशर बढ़ेगा, क्योंकि बहुत ज्यादा रनों की जरूरत है बहुत कम गेंदों में। इस बार शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास, एज लगी, खड़ी रह गई, विकेट कीपर ने आसान से लपक लिया। एक और विकेट का पतन। डीजे जीते JVM। आठ गेंदों में जीतने के लिए 26 रनों की जरूरत। पहली गेंद को शानदार तरीके से कट कर दिया, डिप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के, शायद रुक गई गेंद। 1 ही रन हो।
दरम्यान अशोक तिसरा षटक पुढचा चेंडू लेग साइडला खेळून काढलेला चेंडू दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता ही अजूनही जिंकण्यासाठी समीकरण आहे ते 6 धावा, 6 चेंडू आणि 23 धावा. हे असं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर 4 धावांची गरज आहे. ते जीविके संघाला आपला विजय संपादन करण्यासाठी दरम्यान वासिन चॅलेंजर्स या संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येतात. तो बॉलर्स नेम योगेश. योगेश आपलं वैयक्तिक पहिलं संघाकडनं चौथं षटक, अंतिम षटक आजच्या दिवसातलं सामना करतील ते पंढरी. समीकरण 6 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू बघूया. सुरेख असा हा चेंडू खेळून काढलेला आहे. दरम्यान एकच धाव मला वाटतं पूर्ण करतील. आता जो भर असेल तो चौकाराने षटकारावर असला पाहिजे. 1 आणि 2 धावाने काही होणार नाहीये. हे फलंदाजांना कळून चुकलेलं आहे. तुम्ही जेवढे षटकार आणि चौकार माराल तेवढे तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचाल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 2, 3, 4 मोठ्या षटकांची गरज आहे. जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही मॅच जिंकलात. मॅच सोडलात तर फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली आहे. दरम्यान गडी बाद त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते जितू पाटील. दरम्यान वाटतं फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेले या सामन्याची संपण्यासाठी. हा सामना जवळजवळ वासिन चॅलेंजर संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. औपचारिकता आहे ती फक्त काही चेंडूंची. दरम्यान सुरेख असा फटका हवेमध्ये मारलेला फटका आहे. दरम्यान गोलंदाज स्वतः चेंडू खाली येत आहेत. दरम्यान एकच धाव मिळणार आहे. त्यावरच समाधान मानावं लागणार आहे. शेवटचे काही चेंडू आजच्या दिवसातले शिल्लक 2. आमचे स्कोर कार्ड स्कोरर प्रभाकर भाऊ यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. जीवी स्पोर्ट्स संघाकडनं अजूनही गडी बाद होतोय. आणि आता शिल्लक राहिली ती फक्त औपचारिकता. मला वाटतं सामन्याची सुद्धा कॉल्ड ऑफ करण्यात आलेला आहे. आणि आजचा दिवस मार्गी लागलेला आहे. जवळजवळ 10 सामने खेळवले आहेत आजच्या दिवशी. उर्वरित सामने उद्या खेळवले जातील आणि सर्व संघ नायकांनी सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान जीव्हीके स्पोर्ट्स